महाराष्ट्राच्या निवडणुका येतील यासाठी एकत्रित काम कसं करावं यासाठी भूमिका मांडली जाईल। सर्व मित्र पक्षांना यामध्ये आम्ही सामील करणार आहोत। पुढील बैठकीत पक्षाचे वरिष्ठ लोक एकत्र येतील। विद्यमान जागा आणि विविध क्रायटेरियावर ठरणार आहोत। प्रत्येक पक्ष भूमिका मांडत असतात। आमच्या सगळ्यांची एकत्रित आहोत मागणी रास्त असते। निवडणुका समोर ठेवून भूमिका घेतली जाईल। अनौपचारिक चर्चा झाल्या आहेत। 5-5 जागेवर वेगळं मत आहे। काही अशा जागा आहेत ज्यावर आम्ही चर्चा केलेली नाही। जागांचं आता सांगता येत नाही। आम्ही काही जागांवर विचार करत आहोत। जोपर्यंत दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत हे होत राहतं। आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यामुळे हे होत असतं। अशा प्रकरणी मागणी निवडणूक आयोगासमोर आहे। याबाबत प्रस्ताव पाठवला आहे। आमच्यावर वेळ द्यावी, आमच्यासोबत चर्चा करावी, पण निवडणूक आयोगाने हे मान्य केलेलं नाही। त्यांच्यातील प्रमुख लोक आणि जे या सगळ्याला कारणीभूत आहेत त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत। त्यांच्या मनात घालमेल सुरू असेल, पण आमच्याकडून दरवाजे बंद आहेत। मी काय बोलायचं मी फार बोलू इच्छित नाही। त्यांनी वयाचं काढलं, त्यांना योग्य वाटत असेल तर बोलू शकतात। मी 1967 मध्ये आलो। इतर ठिकाणी मी कधीही आणि काम करण्याच्या पद्धतीबद्दल विरोधकांनीही आक्षेप घेतलेला नाही। मला अनेकांचं वय काढता येईल। मोरारजी देसाई काम करत होते, त्यांच्याकडे बहुमत होते। अशा गोष्टी काढायची गरज मला वाटत नाही। गैरसमजूत दिसते। मी असं ठरवलं होतं की तुमच्याशी गप्पा मारायच्या, वेगवेगळ्या काही तुमच्या मनात कल्पना असतील त्या जाणून घ्यायच्या। पण ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्सचं स्वरूप याला या ठिकाणी आलेले। तर माझी विनंती ही आहे, तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता, पण मोकळेपणाने ही प्रेस कॉन्फरन्स व्हावी अशी माझी इच्छा आहे। 1-2 गोष्टी सुरुवातीला सांगायच्या की काल सुप्रीम कोर्टाचा जो एक निकाल झाला, गिल्टी वादनच्या केसमध्ये, ज्याच्यामध्ये 7 व्यक्तीची हत्या आणि एका महिलेवर अत्याचार, याची सगळी पार्श्वभूमी ही गोंधळाची आहे। गोंधळामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर ज्या रिॲक्शन झालेल्या होत्या त्यापैकी हा इन्सिडेंट होता। उशीर झाला, पण निदान सुप्रीम कोर्टाने जे याच्यात गुन्हेगार सहभागी आहेत त्यांच्या संबंधीची स्वच्छ भूमिका घेतली आणि एक प्रकारचं स्त्री वर्गाला आणि सामान्य माणसाला एक प्रकारचा आधार देण्याच्या संबंधीचं काम सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये झालं। एकच मला काळजी ही आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये त्यांनी हा निकाल पूर्वीचा जो काही सरकारने घेतला होता त्याच्या गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याची, तो गुजरात सरकारने घेतलेला होता। आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की हा निकाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने द्यावा आणि ही केस महाराष्ट्रात ट्रान्सफर केली। आपण अशी अपेक्षा करूया की महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही सुप्रीम कोर्टाचा सर्व निकाल वाचल्याच्या नंतर त्यांनी जी भूमिका मांडली त्याची गांभीर्याने नोंद करेल आणि त्या भगिनीला न्याय देण्याच्या बाबतीत कुठलाही राजकीय अभिनिवेश न आणता महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या संबंधीचा निकाल घेईल। मी जो पहिला मुद्दा सांगितला त्याच्यावर काही विचारायचं का? गिल्टी वादनची जी केस, माझी अपेक्षा असं होऊ नये। महाराष्ट्रामध्ये साधारणतः गव्हर्नमेंट डिसिजन्समध्ये काही पॉलिटिकल डिसिजन्स होतात, नाही असं नाही, पण या केसची सिरियसनेस बघितला
त्या महिलेने जे सोसलं आहे त्यांची मानसिकता असणे देखील होती. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे की आजच दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये प्राथमिक बैठक आहे, ती काही फायनल असं नाही. पण या बैठकीमध्ये साधारणतः उद्याच्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं या चर्चेला जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहतील. आज संध्याकाळपर्यंत त्याचं काही कळेल. त्यांना मी सल्ला दिला आहे की आम्ही पक्षाच्या वतीनं तिथं अशी भूमिका मांडावी की नॅशनलिस्ट काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, प्रकाश आंबेडकर आणि डाव्या पक्षांचे नेते या सगळ्यांना आपल्या चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी करावं आणि एकत्रित आपण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जावं. आज त्याची बैठक आहे, त्याची सुरुवात आहे. त्याच्यानंतर अंतिम ज्यावेळी बैठक होईल निर्णय घेण्याच्यासाठी त्यावेळेला पक्षाचे सिनियर लोकसुद्धा त्याच्यामध्ये असतील. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की आत्ता हे तिन्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही जे काही सुचवू इच्छितो त्याच्याशी सुसंगत भूमिका घेण्याची तयारी बाकीच्या सरकारांची असावी असं दिसतं. जागा प्रत्येक पक्ष आपली भूमिका काय, त्याची आपली डिमांड काय या संबंधी बोलत असतात. त्या सगळ्यांच्या जर जागा एकत्र जर केल्या तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि आमच्या सगळ्यांची एकत्रित ही एक पुढच्या 3-4 निवडणुकीच्या जागांचा निकाल आम्ही मागितल्यासारखी. तिथे शेवटी मागणी जास्त असते पण निकाल हा फ्रॅग्मॅटिकच घ्यावा लागतो, ते घ्यायची आणि मला सांगता येणार नाही. कारण कालची आम्ही काही कॉन्स्टिट्युन्सीच्या संदर्भात आमच्या सहकाऱ्यांचा आम्ही व्ह्यू घेतला. त्याच्यात काही अशा जागा आहेत की ज्या आम्ही काल चर्चासुद्धा केली नाही म्हणजे आम्हाला नसायच्यात. उदाहरणार्थ 4 जागा आता आमच्या सिटिंग आहेत, त्याची नाही आम्ही चर्चा केली. ईडीची रेट पडली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या नात्यावरती पण ईडीची रेट पडली होती. अशा पद्धतीनं अजूनही ईडीची कारवाई सुरू आहे आणि सातत्यानं केंद्रीय तपास संस्था ज्या विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावरती साहजिक गोष्ट आहे की जोपर्यंत सरकार दिल्लीचं बदलत नाही तोपर्यंत हे होणार. आजचं जे काही वायकरांचं वाचायला मिळालं मला काही डिटेल माहिती नाही, पण त्यांच्यावरचा हल्ला असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल, या गोष्टी होत असतात. सत्ताधारी पक्षांनी विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं. ईव्हीएम बद्दल पण सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सातत्यानं आक्षेप निर्माण करते की ईव्हीएममुळे काही गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळेच लोकसभा निवडणूक सुद्धा बॅलेट करून घ्यावी अशा पद्धतीची डिमांड होती. तुम्ही कसं बघताय? असे की अशा प्रकारची मागणी ही इलेक्शन कमिशनच्या समोर आम्ही गेली. आम्हा लोकांच्या वतीनं जयराम रमेश काँग्रेसचे नेते यांनी या संबंधीचा प्रस्ताव इलेक्शन कमिशनकडे पाठवला. त्या प्रस्तावामध्ये ईव्हीएमच्या संबंधीचा आमचा काही अनुभव आणि या संबंधी काही दुरुस्त करण्याची शक्यता आणि हा निर्णय घेण्याच्यासाठी इलेक्शन कमिशनने आम्हा लोकांना वेळ द्यावी, आमच्याशी चर्चा करावी, आमचा व्ह्यू ऐकून घ्यावा आणि त्याच्यात दुरुस्ती करावी अशी मागणी त्या ठिकाणी केलेली. पण इलेक्शन कमिशनने वेळ देणं, चर्चा करणं या दोन्ही गोष्टी मान्य केल्या नाहीत. इलेक्शन कमिशनने
जवळपास 12 पानाचं पत्र त्यांनी जयराम रमेश यांना पाठवलं आहे उत्तर म्हणून. आणि ते उत्तर असं शेवट याच्यात काही बदल करायची गरज नाही आहे हे उत्तर आहे. केवळ विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच ईडीची नोटीस मिळते असं नाहीये किंवा चौकशा होतात असं नाहीये. भाऊसाहेब जोडीला देखील ईडीची नोटीस काही दिवसांपूर्वी आली आहे. त्यांच्या पीएला देखील ईडीची नोटीस आलेली आहे. तरी सत्ताधारी पक्षात सहभागी झाल्यानंतर देखील अशा पद्धतीने आता जे घटक पक्ष सहभागी झालेले त्यांना देखील आता ईडीचा त्रास होणार आहे. ते पुण्याला एक हां एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत असलेल्या खासदार भावना मोरे आहे त्यांच्यावर सुद्धा आता सुरू झालेली आहे. यापूर्वीही त्या विरोधी पक्षामध्ये असताना महाराष्ट्रात कारवाई होत होती, मात्र आता महायुतीत असतानाही कारवाई होती. त्यामुळे फक्त विरोधी पक्षावर कारवाई होती, सत्ताधारीच्या घटक पक्षावरही कारवाई होती. त्याचं कसं विश्लेषण सहज असं दिसतंय सत्ताधारी पक्षावर कारवाई होत नाही. एक त्याच्यानंतर जिथं झालेली आहे ती सगळी गुंडाळून केली किंवा एक्झॅक्टली काय केलं माहिती नाही, पण त्याच्यावर कुठल्याही ॲक्शन नाही आहे. पवारसाहेब, उद्या आमदार अपहरणतेच्या प्रकरणासंदर्भात निकाल लागणार आहे. जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर ते स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता वर्षानिवासस्थानी जातात आणि आजारी असताना अशा प्रकारची 1.5 तासाची भेट होते आणि उद्या निकालाचं वाचन करायचं. साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्यांच्यासमोर मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घ्यायचं. ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा याचं निर्माण होते. ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते. नाही घालमेल चालू असेल ते मला माहिती नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच्या संबंधी आमच्या पक्षात फेरविचार नाही. आता जे परत ते यायची शक्यता असतील तर जरी सरकार बदल झाला तरी त्यांना दरवाजे बंद असतील. सरळ त्याचे प्रमुख जे लोक आहेत त्यांच्या संबंधीची आणि हा निर्णय घ्यायला असा निर्णय घ्यायला जे जबाबदार आहेत कारणीभूत आहेत त्यांच्या संबंधीची भूमिका स्वच्छ आहे. पवारसाहेब, तुम्ही बोललात की राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, संपूर्ण संशय निर्माण होतं. खरं तर आज राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की निकाल राहुल नार्वेकर अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, त्यामुळे संशय निर्माण होतो. राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की शिंदेच्याच बाजूने निकाल लागेल. अर्थात असा तो बेंचमार्क सेट झाला तर उद्या देखील तुमचा देखील निकाल जो आहे तो निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेलेला आहे. मग तोच बेंचमार्क पुढे रिसेट होणार आहे. ठीक आहे. असं आहे तो निर्णय हातात आल्याशिवाय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही. वेळेस 24 तासामध्ये 12 तासामध्ये हा निकाल येईल. तो आल्याच्या नंतर आपण त्याच्यावर भाष्य करू. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सकाळी प्रतिक्रिया व्यक्त केली की बहुमत आमच्याकडे आहे, आमदारांची आणि खासदारांची संख्या पहिल्यांदा आमच्याकडे जास्त आहे, निवडणूक आयोगाने त्याच टक्केवारी आमच्या बाजूने निकाल दिला होता, त्यामुळे विधानसभा अध्यक्षाचा निकालही आमच्याच बाजूने असल्याचा विश्वास त्यांनी. त्यांचं बहुमत आहे ही गोष्ट खरी आहे. म्हणजे तसं एका पक्षाला स्वच्छ बहुमत आहे ही स्थिती नव्हती. भाजप त्यांचे काय 105 104 काय नंबर असेल तो आणि नंतर शिंदे साहेबांचा पक्ष ते मिळाल्यानंतर ते बहुमत झालेलं आहे आणि त्यामुळं स्वच्छ निर्मळ बहुमत आहे असा क्लेम करण्याची परिस्थिती नाही. पण आकडे नंबर हे जर बघितलं तर तो नंबर त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळं त्यांनी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रश्न जो आहे तो जनतेसमोर अजित पवार उपस्थित करतात, त्यांना तुमच्याकडनं काही प्रत्युत्तर आहे का? असं आहे की त्यांनी काय बोलायचं याच्यासंबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही. अशा प्रकारे वयाचा हिशोब वगैरे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात. आता माझ्याच बाबतीचा विचार करायचा झाला
तर मी पार्लमेंटरी कॉन्फ्लिक्टमध्ये 1967 साली आलो. 1967 till today, not even 1 day late. कंटिन्युअसली कधी विधिमंडळ असेल, राज्याचं किंवा देशाची संसद असेल, त्या ठिकाणी मी काम करतो. आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल, काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनी सुद्धा फार विषय त्यांनी काढले नाही. आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्याबद्दल मला सांगता येईल. साधी गोष्ट, मोरारजीभाई देसाई at the age of 83 he was a prime minister. करता वाढत होते, काम करत होते, त्यांच्याबरोबर लोकांचं उभवत होतं. आणि त्यामुळे अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु अजित पवार साहेबांनी एक उल्लेख सांगितलं करतात जातंय की सातत्यानं तुमच्या वयाचा उल्लेख पवार अजिताचं करतात. का करायचं? कारण की तुम्हाला जी सहानुभूती मिळते ती कमी करण्यासाठी अशा पद्धतीने तुमचं वय काढलं जातंय. मी काही त्याच्या खोलात जात नाही. राष्ट्रवादीशी सुनावणी होणार आहे अपात्रतेची. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्याचा परिणाम सुनावणीवरती होईल असं तुम्हाला वाटतं? मग आता काय निर्णय येतो तो येऊन द्या. त्याच्या आधी कशाने काम येत सर, नाही. तुम्ही जे म्हणालात ना की खासदारकीची तुमची टर्म संपेनंतर ती रिटायर होणार नाही, म्हणजे तुम्ही खासदारकीची टर्म होईपर्यंत पूर्ण वेळ तुमची राजकीय जी कारकीर्द ती चालूच होणार आहे. किती अनेक क्षेत्रात आहे. मला काम करण्यासाठी अनेक केली. आता या राज्याची, या देशाची शुगर इंडस्ट्री आहे, त्याची महत्त्वाची संस्था, त्याचा मी लाईफ प्रेसिडेंट आहे. आणखी काही संस्था अशा आहेत की त्याच्यामध्ये माझी निवड लोकांनी आज नाही 20 वर्षापूर्वी लाईफ टाईम करून केलेली आहे. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत. या सगळ्यामध्ये काम करता येतं तुम्हाला. त्याच्यामध्ये काही पार्लमेंटच्या आणि विधिमंडळाच्या सत्तेच्या जागेवर जाण्याची गरज पडत नाही. मग अजित पवार आणि त्यांचे जे अजित पवार आणि बाकीचे जे नेते गेले ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे बाहेर गेलेले आहेत का? असं की याच्यामध्ये माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना जादा माहिती आहे. आणि याच्यावर चर्चा सगळ्या अगदी गावागावात होती. म्हणजे अगदी एका खेड्यामध्ये मी गेलो होतो आणि तिथं जाताना 4 लोक रस्त्याने जात होते. तर त्यांच्याशी मी सहज गमतीने चौकशी करता, पीक पाणी कसं आहे वगैरे वगैरे. तर ते सांगत होते किंवा हे असं आहे, पण आम्हाला या गोष्टी वेळ मिळत नाही.